हॅलो नमस्कार, तुमचं परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आहे श्री गजानन महाराज विजय ग्रंथ म्हणजेच पारायणाची समाप्ती। तर आज भरपूर कामं होणार आहे आणि माझा गोंधळही होणार आहे। आता अवताराकडे तुम्ही दुर्लक्ष करा, कारण आता मी पूजा वगैरे करून उठलेली आहे, म्हणून हे असं झालं। कारण सकाळपासून बसलेली होती आणि आता वाजले बरोबर दुपारचे 12 आणि आता मी स्वयंपाकाला तयारी करते। आईने भाकरी टाकायला सुरुवात करून घेतलेली आहे। चला तर मग माझी पूजा दाखवते आणि समोर काय होते ती सुद्धा दाखवते। टू बी कंटिन्यू। माझी छानशी अशी पूजा झालेली आहे। मस्त खूप प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि महाराजांची मूर्ती तुम्ही बघू शकता। जे मी तुम्हाला मगाशी दाखवली, मी क्लिप इथे ॲड करीन। हे मोगऱ्याचे फुलं सकाळी सकाळी आईने गोळा करून आणले आणि हा जो दुर्वा आहे हा आजीने आणला। तोरण सुद्धा लावून घेतलेला आहे। चला बघू आईच्या भाकरी कुठपर्यंत आल्या। आता इथे भाकरी टाकत आहे मस्तपैकी। इथे काही भाकरी झालेल्या आहे आणि या बाकी आहे। आईच्या भाकरी आटपत आलेल्या आहे। आता मला मसाला भात म्हणजेच वाटाणा भात बनवून घ्यायचा आहे। कढी, बेसन, त्यानंतर पुरण नीट करायचं आहे, सोबतच त्याचे मोदक करून घ्यायचे आहे। या सर्व गोष्टी बाकी आहे आणि विचार चालू आहे माझा की ठेचा पण करावा। आता काय काय होते वेळेपर्यंत हे बघू। आणि सोबतच आज भजन आहे, तर भजन मंडळींना जेवण आहे, म्हणून ही सर्व तयारी सुरू आहे बरं का। इथे पुरण झालेलं आहे आपलं, त्यात मी साखर टाकून घेते आणि छान नीट करून घेते। इथे चुलीवरती बनवणार आहे मसाला भात, तर त्याची तयारी तुम्ही बघू शकता इथपर्यंत आली आहे। इथे मी गॅसवरूनच पाणी गरम करून आणलेलं आहे। सोबतच एक कोबी, आलू आणि वटाणे भिजू घातलेले आहे, ताजे नाही बरं का। काही खडे मसाले घेतलेले आहे, थोडंसं खडं वाटलेलं लसण, अद्रक आणि सांबाराच्या काड्या, तांदूळ, मीठ, हळद आणि हे बघू शकता टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि निंबू। बस इतक्या साहित्यात आपला भात होणार आहे आणि हे तेल। चला तर मग काही खडे मसाले, कांदा, मिरची आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। नंतर याच्यामध्ये जाईल लसण अद्रक ची पेस्ट, सोबतच टोमॅटो जी आपल्याला शिजू द्यायची आहे आणि व्हेजिटेबल्स। टोमॅटो टाकून घेतलेला आहे। आता यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ जाणार। आता मी याच्यामध्ये तिखट नाही टाकणार आहे, कारण बरेचसे जण तिखट खात नाही, तर मी याच्यामध्ये हळद थोडीशी जास्त टाकणार आहे, जेणेकरून कलर सुरेख यावा। आणि मीठ टाकून घेते। आता याची 5-10 मिनिटाची मी वाफ काढून घेते, तोपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून घेते, म्हणजे त्या व्हेजिटेबलमध्ये, भाज्यांमध्ये मसाला तोपर्यंत छान असा मुरून जातो। मसाला म्हणजे खड्या मसाल्याचा फ्लेवर आणि हळद। आता इथे तुम्ही बघू शकता चुलीवरचा भात असल्यामुळे ना तेलाचा आणि फोडणीचा किती चुरचुरीत छान असा आवाज येत आहे। काढल्यानंतर तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे भाज्यांना। आता यामध्ये तांदूळ टाकून घेऊ। तांदूळ टाकून मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं याला एक वाफ काढून घेऊ 2-3 मिनिटाची। नंतर यात गरम पाणी जाईल, नंतर अर्ध्या तासात आपला भात तयार। आणि ऊन तर इतकी जास्त आहे ना, खूपच प्रचंड ऊन आहे रे बा। दुपारचा वाजला 1 आणि ऊन बघू शकता तुम्ही किती चकचक करत आहे। गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि तेलाचा तवंग तुम्ही बघू शकता, याचा अर्थ की आपला भात खूप छान होणार आहे। आता यामध्ये मी मगाशी जो निंबू तुम्हाला दिसले, त्या निंबूचा रस टाकून घेणार आहे, जेणे भात आपला सुटसुटीत व्हायला मदत होते। कारण माझे तांदूळ नवीन आहे, तुमचे जर जुने असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। मी इकडे असं झाकून ठेवते, इकडे आजीला किंवा आईला पाठवते याच्याकडे लक्ष द्यायला, आणि तिकडे मी बेसन आणि मोदक करून घेते। जी बसली पुरण बारीक करायला। तुम्ही इकडे बघू शकता आपलं बेसन आणि कढी तयार आहे। तुमच्या भागात बेसनला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा। आता इकडे काजल मोदक भरत आहे आणि विठू मदत करत आहे। छान मी इकडे पुरणाचे मोदक काढून घेतले आणि खरंच सांगते पुरण इतकं छान झालं होतं, टेस्टला खरंच खूप सुंदर झालेलं होतं। आणि सोबतच ना इकडे भजनसुद्धा सुरू होतं।
आता इकडे सर्व स्वयंपाक वगैरे आटपून मी छान अशी तयार झाली, छानपैकी साडी घातली, मस्त तयार झाली. आणि तुम्ही बघू शकता इकडे भजन इतकं छान रमलं होतं ना, खरंच खूप छान रमलं होतं. मनाला ना खूप आनंद वाटते. सोबतच इकडे चहासुद्धा बनवायला घेतला होता. तुम्ही बघू शकता इकडे माझा सर्व स्वयंपाक तयार आहे. भात, कढी, ठेचा, सोबतच बेसन, मोदक, चहा या सर्व गोष्टी तयार आहे. आधी भजन मंडळीला अर्ध्या भजनामध्ये चहा देऊन देते, नंतर जेवणाची तयारी. जय गुरु गजानन माऊली. आणि तुम्ही बघू शकता इकडे आपला भात इतका छान झाला होता ना, सर्वांना खूप जास्त आवडला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी सद्गुरु समर्थ श्री गजानन महाराज की जय. आता या ज्या तुम्हाला भजन करताना बाया दिसत आहे ना, या सर्व घरगुती बाया आहे. स्पेशल काही असं भजन मंडळ आहे नाही, पण सर्व मिळून एक ठिकाणी येते आणि खूप छान भजन करते. आणि यातल्या तर काही जणी ना सकाळी शेतात जाऊन नंतर दुपारी भजनाला आल्या होत्या. त्यामुळे ना सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. छान असं सगळं प्रोग्राम झाल्यानंतर सर्वांनी जेवण केलं आणि खूप छान वाटतं. आपण केलेल्या मेहनतीत जर कोणी असं आनंदाने जेवण वगैरे केलं तर खरंच खूप छान वाटतं. आज मम्मी पप्पा वगैरे येणार आहे आणि आता सर्वजण एकत्र आहो आम्ही. तर आज मम्मीची आणि आईची म्हणजे मम्मीची आणि माझ्या सासूबाईची दोघीची ओटी भरून घेते, अधिक मासातली जी मी अजूनपर्यंत थांबवलेली होती. बाकी असा गेला तर आजचा दिवस. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.